नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी रिपोर्टर CAK सह फ्रॉम KK कॉमर्स अकॅडमी नाशिक. विद्यार्थी मित्रांनो, महाट्रान्सको मॅनेजर, डेप्युटी मॅनेजर, LDC, UDC मल्टिपल एक्झाम झाल्या. 60 दिवसाच्या पुढे झाले, डेज झाले, पण अजूनही रिझल्ट लागलेला नाही आहे. तो पेशन्स ठेवला, भरपूर पेशन्स ठेवला, 45 डेजपर्यंत पेशन्स ठेवला, 50 दिवसापर्यंत ठेवला. आता 60 दिवस कंप्लीट झाले, अजूनही रिझल्ट लागलेला नाही आहे. आणि ॲडमिनिस्ट्रेटिव्ह रिझन देऊन तुम्ही जर वेळ लावत असाल तर दिस इज नॉट जस्टिफायबल. ॲडमिनिस्ट्रेटिव्ह रिझन आहे तर वी कॅन अंडरस्टँड की 2-4 दिवस 8 दिवस इज ओके, 1 वीक इज ओके. तुम्ही 60 डेज क्रॉस केलेत, 45 डेज नंतर 15 दिवस एक्स्ट्रा झालेत आणि ॲडमिनिस्ट्रेटिव्ह रिझन दिलेलं हे एक्सेप्टेबल नाही आहे. त्याच्यामुळे जसं तुम्हाला बोललो होतो की जर 4 तारखेपर्यंत रिझल्ट नाही लागला तर 6 ऑक्टोबर 2025 मंडे सोमवारी मुंबईला महाट्रान्सकोच्या हेड ऑफिसला जायचं आहे, व्हिजिट करायचं आहे. ठीक आहे. आधी आपला प्लॅन 1 हा होता की ओव्हरऑल प्रत्येक जिल्ह्यात, तालुक्यात प्रत्येक महाट्रान्सकोच्या ऑफिसला व्हिजिट करायचं आणि त्यांना रिक्वेस्ट द्यायची. मग विचार मल्टिपल ऑफिसर्सशी सुद्धा बोललो, जे महाट्रान्सकोमध्ये कार्यरत आहे त्यांच्याशी सुद्धा कम्युनिकेशन झालं. तर त्यांचं म्हणणं सर्वात इफेक्टिव्ह वे म्हणजे तो पण एक ऑप्शन आहेच ऑफकोर्स, ते पण गरज पडली तर करू शकतो ऑप्शनमध्ये. पण जर बेस्ट वे डायरेक्ट तुम्ही मुंबई हेड ऑफिसला व्हिजिट केलं तर सगळ्यात जास्त बेस्ट राहील. तर त्यांच्या सगळ्यांचं सजेशन घेऊन फायनली वी डिसाइडेड की 6 ऑक्टोबर 2025 मंडेला आपल्याला महाट्रान्सकोच्या हेड ऑफिसला जायचं आहे. सो स्टुडंट्स, वी आर प्लॅनिंग की मंडेला जायचं आहे. सो स्टुडंट्स, नाव आय वॉन्ट रिस्पॉन्स फ्रॉम युअर साईड. मुलांना परत एकदा रिमाइंडर देतो, गुगल फॉर्म फिलअप करायचा, एकदम छोटासा फॉर्म आहे मुलांना. त्याच्यात तुम्हाला फक्त ईमेल ID, मोबाईल नंबर, व्हॉट्सअप नंबर सेपरेट असेल तर तो, तुम्ही कोणत्या सिटीमधनं आहात, तुम्ही कोणत्या डिस्ट्रिक्टमधनं आहात, तुमच्याकडनं आम्ही काय एक्सपेक्ट करू शकतो, तुम्ही म्हणजे ॲक्शन घ्यायला रेडी आहात, समजा मोर्चा काढला त्याच्यासाठी रेडी आहात, मुंबईला बोलवाल त्याच्यासाठी रेडी आहात, की फक्त RTI फाईल करू शकता, कॉलिंग करू शकता, असे ऑप्शन्स दिलेले आहेत. मल्टिपल पण टिक करू शकता तुम्ही, ठीक आहे ना. मल्टिपल चेकबॉक्सवर पण तुम्ही टिक करू शकता डेफिनेटली, आणि ऑदर पण तुम्ही टाईप करू शकता. ठीक आहे, हे ऑप्शन आहे. 6 ऑक्टोबरला तुम्हाला मुंबईला यायला जमेल का, येस ऑर नो? कारण जेवढे डेफिनेटली आहेत येस, डेफिनेटली त्यांना कॉलिंग करून त्यांना एक कम्युनिकेशन करणं गरजेचं आहे ना, की कुठे भेटायचं आहे, किती वाजता भेटायचं आहे. त्याच्यासाठी तुमचं फॉर्म फिलअप होणं गरजेचं आहे. आणि तुमच्याकडनं काही सजेशन असेल तर ते मुलांना हार्डली 2 मिनिटं लागतील फॉर्म फिलअप करायला. इमिजिएटली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली, इमिजिएटली हे यूट्यूब व्हिडिओ झालं, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये बघा किंवा कमेंटमध्ये बघा, तुम्हाला भेटून जाईल ते व्हिडिओ. इमिजिएटली फॉर्म भरायचे आहे प्रत्येकाने. कमीत कमी आजच्या आज 2000 म्हणजे लिटरली 2000 फॉर्म भरले गेले पाहिजे प्रत्येक विद्यार्थ्याचे. कारण त्याच्यात कंपल्सरी काहीच नाही आहे ना, तुम्हाला प्रत्येकाला यायचंच आहे, फोर्स काहीच नाही आहे. तुम्हाला शक्य नसेल, तुम्ही सांगितलं की सर मला काहीच येणं शक्य नाही आहे, मी येऊ शकत नाही, मी फक्त कॉलिंग करू शकतो घरी बसून. इट्स ओके, इट्स ओके. आणि ॲटलीस्ट आम्हाला कळतं ते तुम्ही आमच्यासोबत आहात, म्हणजे ज्याच्यासाठी लढतोय ते पण त्याच्या आहेत का लायक, तुमच्यासाठी लढतोय तुम्ही खरंच लढण्यासारखे आहात का, हे पण आम्हाला कळतं. आणि तुमच्यासाठी अजून पुढे काय ॲक्शन घ्यावी ते पण कळतं. ठीक आहे. आणि मुलांना त्यातल्या त्यात अजून एक ट्विट पण केलं आहे, ट्विटवर तुम्ही चेक करू शकतात. इट इज नॉट क्लिकेबल ॲक्च्युली, झूम नाही होते. ठीक आहे, आता आय थिंक रिडेबल आहे. तो महाट्रान्सको LDC मॅनेजर LDC किंवा मॅनेजर म्हणजे डेप्युटी मॅनेजर वगैरे सर्व झालं त्याच्यात. परीक्षेला 60 दिवसापेक्षा जास्त काळ लोटला आहे, पण तरी निकाल अजून डिक्लेअर झालेला नाही आहे. तो पारदर्शक निकालाची वाट बघत आहोत, हजारो विद्यार्थी वाट बघत आहेत. तो महाट्रान्सको आणि महाराष्ट्र सरकारला विनंती आहे की लवकरात लवकर निकाल लागावा, जस्टिस फॉर ॲस्पायरंट. ठीक आहे. तो मुलांना हा ट्विट केला आहे, तर त्याच्यामुळे याला सगळ्यांनी रिट्विट पण करायचं आहे आठवणीने. डेफिनेटली आपल्यासाठी प्रत्येक स्टेप कामाची आहे. मी असं नाही म्हणत ट्विट करून शांत बसून जायचं आहे. सर तुम्ही तर बोलले होते की ट्विट आणि कॉलिंगवर थांबायचं नाही, आता मी म्हणतच नाही थांबायचं आहे. मी तर बोललोच आहे की मंडेला मी मुंबईला राहणार आहे. ठीक आहे. त्याला यायचं आहे तरी येऊ शकता, कोणी नाही आलं तर मी एकटाच येईल, तो काही प्रश्नच नाही आहे. मी कोणासाठीच अटकणार नाही, की म्हणजे इच्छा आहे सर्वांनी यावं, पण त्याच्यामुळे आपण अटकणार नाही की यार कोणीच नाही आला आता काय करत बसायचं, आय विल गो अलोन. पण ऑफकोर्स इच्छा आहे, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या सहभाग घ्या आणि फॉर्म फिलअप करा, ॲटलिस्ट फॉर्म आजच्या आज फिलअप करा. ठीक आहे. आणि मुलांना हा व्हिडिओ हजारो विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा, कमीत कमी 10,000 विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा, सो दॅट ॲटलिस्ट 1000-2000 लोक फॉर्म भरतील. कारण बाकीच्यांना काय भीती वाटते, काय माहिती, जसं काय तुमच्या मोबाईल नंबरने तुमचा अकाउंट नंबर हॅक करून आम्ही सगळे पैसे अडपून घेणार आहे. अरे काय वागताय राव, तुमच्या हक्कासाठीची लढाई आहे, तुम्ही व्हिडिओ बघताय, तुम्ही फॉर्म फिलअप करायला घाबरताय, कशासाठी? त्या डेटाचा काय यूज होणार आहे आम्हाला, दुसरा काही यूज, काहीच मिसयूज होणार नाही. हा डेटा कोणाकडेच जाणार नाही. लेट मी क्लिअर यू वन मोर थिंग, कोणाकडेच जाणार नाही. कोणताच ग्रुप उद्या येऊन आम्हाला कॉल करेल, सर आम्ही असा ग्रुप बनवला आहे, आम्हाला सगळं पाठवा, नाही जाणार. तुमचं ऑफिशियल इन्फॉर्मेशन कुठेच जाणार नाही, ती KKCAकडेच राहील आणि ती ऑफिशियल पर्पजसाठीच यूज केली जाईल. डोंट वरी अबाउट इट. ठीक आहे. जे पण तुमच्या हक्कासाठीची लढाई आहे त्याच्यासाठीच तो डेटा यूज केला जाणार आहे, त्याच्याबद्दल काळजी करू नका, निश्चिंत राहा. ठीक आहे. स्टुडंट्स,
मंडेची अपडेट जे आहे, कुठे भेटायचं आहे, केव्हा भेटायचं आहे, ते पूर्ण अपडेट दिलं जाईल. फक्त आता डोक्यात ठेवा, जे मुंबईला मंडे स्पेंड करायला रेडी आहेत, सो वी हॅव टू व्हिजिट महाट्रान्सको, महाजनको अँड महावितरण. महाट्रान्सको पर्पज काय, LDC मॅनेजर डेप्युटी मॅनेजरचा रिझल्ट का लावला नाही, 60 दिवस झाले, आम्हाला त्याचं कारण द्या, अनऑफिशियल लिस्ट डिक्लेअर करा. डन. दुसरं महाजनकोला व्हिजिट करायचं कारण काय, तर महाजनको 2024 पेपरमध्ये ॲडव्हर्टाइजमेंट आली होती, जाहिरात आली होती, पण त्याचं पुढे काहीच झालं नाही, त्याची जाहिरात पूर्ण आलीच नाही डिटेलमध्ये. आणि महावितरणमध्ये आता जस्ट डेप्युटी मॅनेजरचं आणि मॅनेजरचं आपण बघतोय की जुलैमध्ये ॲडव्हर्टाइजमेंट आली, पण अजून ॲप्लिकेशन स्टार्ट झालेच नाही आहे का. सो वी हॅव टू व्हिजिट ऑल दिस. ते कुठे आहे, कसं जायचं आहे, काय टायमिंग राहणार, सगळ्या गोष्टी डिटेलमध्ये मी पुढच्या व्हिडिओमध्ये अपडेट करेल. सो आय एम लिव्हिंग फ्रॉम नाशिक बाय टुमॉरो मॉर्निंग ओनली. मला अजून काही गोष्टींची तिथे तयारी करायची आहे. सो आय एम लिव्हिंग नाशिक बाय टुमॉरो मॉर्निंग ओनली. ठीक आहे. आय विल बी इन नाशिक, आय विल बी इन मुंबई ओनली इन अर्ली इन द मॉर्निंग. म्हणजे सकाळी लेट व्हायचं नाही. 10 वाजता ऑफिस ओपन होत असेल तर मला पावणे 10 तिथं पोहोचायचं आहे. ऑफिस तुम्ही शटर उघडायच्या आधी मी तिथं राहणार. शटर इन द सेन्स वॉट एव्हर. भावना समजून घ्या. सांगायचा अर्थ असा की मंडेला सगळेच काम लवकरात लवकर झाले पाहिजे, मॉर्निंगमध्ये भेटले पाहिजे, लंच ब्रेक झाला आणि सगळं लटकलं वगैरे असं नको व्हायला. त्या हिशोबाने इच्छा आहे की लवकरात लवकर सर्वांनी पोहोचावं. सो जसे आपण कन्फर्म अपडेट फॉर्म फिलअप करणं खूप गरजेचं आहे. मला तुमचं एकदा कळेल ना तुमची तयारी, मग मला तुम्हाला कम्युनिकेट करायला खूप सोपं होईल. ठीक आहे. विद्यार्थ्यांनो, हा मेसेज सर्वांपर्यंत पोहोचवा. इथे कोणतीच पॉलिटिक्स नाही आहे, कोणतंच प्रमोशन नाही आहे, कोणत्याच क्लासचं मार्केटिंगचा प्रकार नाही आहे. मला कोणत्याच तुमच्याकडनं स्टुडंट फायनान्शियली बेनिफिट नाही. मी काहीच कॉन्ट्रीब्युशन मागत नाही आहे. पैशाचं कॉन्ट्रीब्युशन नका देऊ. मला तुमचं स्वतःचं पार्टिसिपेशन पाहिजे. मी स्वतःचं भाडं तेवढं खर्च करून जाऊ शकतो, तेवढी माझी कॅपॅसिटी आहे. तुम्ही तेवढं खर्च करायची कॅपॅसिटी पण तिथे पोहोचा. ठीक आहे. चला, जय हिंद, जय महाराष्ट्र.